नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. सध्या महापालिका निवडणूक 2025 साठी जोरदार तयारी चालू आहे आणि त्याच निमित्ताने आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या विशेष सत्रात विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत आणि त्यांच्यासोबत आपल्या भागातील प्रश्न, त्या प्रश्नांचे निराकरण कशा प्रकारे होणार आहे आणि त्यांचे विजन काय आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आज आपण प्रभाग क्रमांक 16 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पप्पू जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आम्हाला तुम्ही मागील काळातील सामाजिक कार्याचा आढावा द्यावा थोडक्यात. मी माझे बाबा दगडू बाबा जाधव म्हणून माझे बाबा सामाजिक फार कार्यकर्ते होते. त्यांनी पूर्ण जीवन त्यांचं लोकांच्या सेवेमध्येच टाकलेलं आहे. त्यांचाच वारसा मी पुढे घेऊन चालत आहे. आम्ही लोकांचे पूर्ण प्रभाग क्रमांक पहिले 17 होतं, आता 16 झालेला आहे. त्या 16 प्रभाग क्रमांक 16 गोवर्धन घाट टेकडी, वजिराबाद भाग, कालिजी टेकडी, आता नवीन गाडीपुरा आम्हाला जोडलेला आहे का. ह्या भागामध्ये आम्ही भरपूर लोकांचे सेवा काम आम्ही भरपूर केलं. पूरग्रस्त असो, कोरोना काळामध्ये असो, कोणी अडीअडचणीवर रक्तदान शिबिर घेणे, रक्त देणे, त्यांना आरोग्याच्या ह्याच्यामध्ये कोणी त्रास असो, त्या लोकांना आम्ही सामाजिक कार्य आम्ही केलेलं आहे. ओके सर, खूप छान. तर सर, आपल्या वार्डातील प्रलंबित प्रश्न काय काय आहेत, आपल्याला काय वाटतं? माझ्या वार्डमध्ये जे आधीचे नगरसेवक जे होते एकदाही फिरले नाहीत. लोकांची एवढी नाराजगी आहे. रस्ते बरोबर नाहीत, नाल्या बरोबर नाहीत, ड्रेनेज लाईन नाही बरोबर. लहान लहान मुलांना खेळण्यासाठी कोणते म्हणजे हे नाही, आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी त्यांना सुविधा नाही. असे भरपूर आहेत. आता त्यांना लोकांसमोर जायला कोणतेही शब्द आज राहिले नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पॉम्पलेट घेऊन त्यांनी पाठवत आहेत. बरं सर. तर सर, हे जे प्रश्न दिसतात तुम्हाला, तर त्यावर उपाययोजना म्हणून तुम्ही काय करणार आहात? उपाययोजना आम्ही जेव्हा निवडून जाऊ, आमचे वरिष्ठ आमचे आमदार प्रतापराव पाटील साहेब, चिखलीकर साहेब यांचं तर तुम्हाला सगळ्यांना कार्य माहीत आहे. आम्हाला दादांनी जे शब्द दिलेलं असते, दादा कधीही ते आमचे हे करत नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या महापालिकेवर झेंडा फडकवला तर आम्ही पहिले हे सुविधा पूर्ण काम आम्ही पहिले करू. ओके सर. सर, तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही सर्वात पहिलं कोणतं काम करणार आहात? काय तुमचं हे आहे? माझं विजन असं आहे, जे गरीब लोकांना, माझ्या पूर्ण प्रभागामध्ये फार गरीब लोक असतात, घरकुलची योजना नाही त्यांना. काही लोकांचे इतके मोठे प्रॉब्लेम आहे की टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे रस्ते, नाल्या, महिलांना सुरक्षितता, हे पूर्ण मी ह्याच्यावर पूर्ण लक्ष देईन. मी माझ्या प्रभागामध्ये CCTV लावण्याचं मी पूर्ण एक माझ्या एजेंड्यामध्ये हे राहील. आरोग्य याच्यावर लक्ष राहील व प्रभागामधल्या नाल्या, रोड, ड्रेनेज लाईन, नळाला स्वच्छ पाणी येणे व लहान लहान मुलांना खेळण्यासाठी एखादा ग्राउंड, तिथं आमच्याकडे ओपन प्लॉट आहेत, त्या ग्राउंड करणे, आणि लोकांचे घरकुल योजना असो, त्या योजनामध्ये पूर्ण मी घरकुल योजना त्यामध्ये फार मी लक्ष पुढे देईल. गोदावरी नदी जे आहे, माझ्या प्रभागामध्ये गोदावरी नदी आहे, त्या गोदावरी नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आलेले. माझ्या एरियामध्ये फार मोठा शीख धर्म, आपल्या ज्या नांदेडची जे आपल्याला जे आपण नांदेड ज्यामुळे ओळखलं जातो, आपलं सचखंड गुरुद्वारा, हा गुरुद्वारा ह्याच्यामध्ये लोक बाहेरून जे यात्रू येतात, त्या यात्रूंसाठी पूर्ण त्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे त्यांना इतका त्रास होतो. ते पूर्ण ड्रेनेजचं पाणी मी पूर्ण पाण्याचं मी वल्हेवाट लावल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं मी तुम्हाला वचन देतो. नक्कीच सर. सर, आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये मतदान करताना नागरिकांनी नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? मतदान करताना आता मतदारांनी हे लक्षात द्यायला पाहिजे की कोणाच्याही चांगला जो आपला सेवा करतो, जे आपलं काम करतो, त्या मतदारांनी त्यावर लक्ष देऊन मतदान करावे, ही माझी विनंती आहे.
नक्कीच सर. सर आपल्या वॉर्डातून तुमच्या सोबतच तुमचे प्रतिस्पर्धी अजून असतील जे तयारी करतात. पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही नागरिकांना काय सुविधा देऊ शकता जेणेकरून त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं? सर्वांना माहितीच आहे, मी 17 मध्ये एक थोडा कमी मतानं मी पराभूत झालेला आहे. ओके. काही कारणामुळे मी पराभूत झालेला आहे. तर त्यांच्या लोकांना सर्वांना माहीत आहे की माझं काय कार्य आहे. तर त्यामुळे मला लोक बिलकुल, माझ्या भागातले लोक मला निवडून देतील हे मला हे आहे. ओके सर. सर नुकतीच हेमंतभाऊ पाटील आणि प्रतापराव पाटील यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यांनी एकमतानं सर्व पक्षातील उमेदवारांना पाठिंबा देऊन निवडून आणूया असं जाहीरपणे सांगितलेलं आहे. तर त्याबद्दल त्या निर्णयाचा फायदा तुम्हाला कसा होईल असं वाटतं? बिलकुल मला त्या निर्णयाचा भरपूर फायदा होईल. का की मी कोणाचं नाव घेत नाही. अर्ध्याच्या वरे बाहेर पक्षातून आयात केलेले लोक आहेत. हं. वार्डमध्ये जे कार्यकर्ते, जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, ते पूर्ण नाराज झालेले आहेत. आणि काही यांचे प्रॉब्लेम्स टेक्निकली प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेममुळं मला शिंदे गट हे सपोर्ट करेल असं मला वाटते. ओके. यासोबतच सर वारंवार पक्ष बदलणारे जे नेते असतात त्याच्यावर जनतेचा किती विश्वास असतो आपल्याला काय वाटतं? पक्ष बदलणारे जे नेते असतात हे स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतात. जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर सर दर निवडणुकीत नवीन घोषणा होतात पण अंमलबजावणी कमी दिसते. ही परिस्थिती का निर्माण झाली असं आपल्याला वाटते? का ही परिस्थिती का निर्माण झाली हे जनता सर्व ओळखून घेतलेली आहे. आता आमच्या पक्षाने, राष्ट्रवादी पक्षाने महिलांना सुरक्षितता म्हणलं, दादांनी जे वादा केलं ते पूर्ण काम केलेलं आहे. लाडकी बहीण योजना असो या सर्व असो, आमचे अजेंडा हेच आहे की जेवढ्या महिलांना सेवा देण्यात येतील ते पूर्ण आम्ही पूर्ण करू. तर सर आपण मतदान करणाऱ्या नागरिकांना काय आवाहन कराल? मतदारांना मी हेच आवाहन करणार की मी राष्ट्रवादी पक्षाकडून उभा टाकलेला आहे. जास्तीत जास्त सर्वांकडे राष्ट्रवादी पक्षाला मतदान करावे आणि महापालिकेवर आमची सत्ता आणावी हे मी मतदारांना आवाहन करेन. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. तर हे होते पप्पू जाधव जे महापालिका निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त तुमच्या प्रभागातील काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या प्रभागातील माजी नगरसेवकाला 10 पैकी किती गुण द्याल हे देखील आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. धन्यवाद.